गणित या विषयाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेली भीती, त्याबाबतचा न्यूनगंड कमी होऊन विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण व्हावी या उद्देशानं साळोखे नगरमधील डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 22 डिसेंबर रोजी सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षेचं आयोजन करण्यात आलंय. डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून या परीक्षेची सुरुवात झाली आहे. परीक्षेचं यंदाचं हे 6वं वर्ष आहे. सध्याच्या संगणक युगात गणित या विषयाला महत्त्व आलं असून IT क्षेत्र असेल किंवा सध्याचे डेटा सायन्स अथवा मशीन लर्निंग यासारखे नवीन क्षेत्र असो, यामध्ये गणिताला महत्त्वाचं स्थान आहे. या संधीचा प्रत्येक विद्यार्थ्याला लाभ व्हावा, त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी याची सुरुवात करण्यात आली. यामध्ये पहिला क्रमांक मिळवणाऱ्याला 25,000, द्वितीय क्रमांकास 15,000 तर तृतीय क्रमांकास 10,000 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. ही परीक्षा 100 गुणांची असून 50 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह पद्धतीत घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्यानं MHT-CETच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा CET परीक्षेचा सराव होणार आहे. तसंच परीक्षेनंतर IITच्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या शंका निरसन करण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन coes.dyp.group.edu.in आणि प्रत्यक्ष महाविद्यालयात अशा पद्धतीनं नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्राचार्य डॉक्टर सुरेश माने यांनी केलं आहे. कोल्हापुर के हर एक तालुका के बहुत सारे स्कूल्स जो जूनियर कॉलेजेस हैं उनके बच्चों के लिए लेते हैं, ताकि जो बच्चे दूर दराज गाँव में रहते हैं जहाँ पे इंटरनेट और हायर एजुकेशन की सुविधा नहीं है, उन्हें मालूम पड़े कि हमारा जो एजुकेशन है, जो स्टेम एजुकेशन, साइंस टेक्नोलॉजी इंजीनियरिंग एंड मैथमेटिक्स का एजुकेशन, उसमें उनको वो भर्ती ले, तो वो लोग यहाँ पे आएंगे. हमारे यहाँ करीब 2-2.5 हज़ार बच्चे आएंगे. हम लोग स्पॉट रजिस्ट्रेशंस भी करते हैं. जो बच्चे नहीं रजिस्टर कर पाए ऑनलाइन, वो 22 दिसंबर को 9-10 बजे तक हमारे कैंपस में आके रजिस्ट्रेशन करके ये एग्ज़ाम्स ले सकते हैं. या परीक्षेसह या कॅम्पसमध्ये असणाऱ्या इतर सुविधांची माहिती कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर अभिजित माने यांनी दिली. कॉलेजमध्ये एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये क्वालिटी एज्युकेशन कशा पद्धतीनं असतं, किंवा आजकाल IT आणि कम्प्युटरच्या ज्या ब्रांचेस आहेत, डेटा सायन्स आहे, मशीन लर्निंग आहे, तर या संदर्भात मुलांना त्याची अवेअरनेस करून देणं, त्यांना त्याची ज्या काही संधी उपलब्ध आहेत आज, त्या संधींची माहिती करून देणं हा एक मूळ उद्देश आहे त्याच्यामध्ये. डी.वाय. पाटील नॉलेज कॅम्पसमधील या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेले बरेच वर्षे आपण नाविन्यपूर्ण उपक्रम करत आहोत. आपल्याकडे कोल्हापूर इन्क्युबेशन सेंटर आपण कार्यरत आहे. याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना किंवा नवउद्योजकांना कशा पद्धतीने व्यवसाय पुढे नेता येईल याच्याबद्दल मार्गदर्शन करत असतो. स्किलिंग सेंटर आहे, ज्याच्यामध्ये आपलं हे स्किलिंग सेंटर जिल्ह्यात एकच सेंटर आहे, ज्याच्यामध्ये विविध स्तरातील व्यावसायिक असतील, नवउद्योजक असतील, त्यांना आपण वेगवेगळे स्किल्स प्रोव्हाइड करतो. तर अशा या सर्वांगीण असणाऱ्या या कॅम्पसमध्ये मी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी 100 बसेसची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या जेवणाची सुद्धा सोय करण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल 31 मार्च 2025 रोजी जाहीर होणार आहे.